UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। होय मी नाराज। सामान्य कार्यकर्त्याला डावललं काय फेकलं काय फरक पडत नाही। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळांकडून उघडपणे नाराजी व्यक्त। अजित पवारांसोबत चर्चा केली नाही, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं वाटत नाही। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांचा अजित पवारांवर निशाणा। छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं भुजबळ समर्थकांचा रास्ता रोको। संभाजीनगर नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। भुजबळांबद्दल काय करावं हे पक्षश्रेष्ठींनी ठरवलं असेल, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण। पक्ष एकत्र असताना भुजबळांना शरद पवारांइतकाच मान होता, संजय राऊतांची टीका। नव्या लोकांना वाव द्यावा लागतो, जे बाजूला राहिलेत त्यांचा पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। 2-3 दिवसांमध्ये मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील। खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव, योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं। सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी व्यक्त। मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंतांसह रवी राणा नाराज। दोन्ही नाराज आमदार नागपूरवरून परतले, सूत्रांची माहिती। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींसोबत पोलिसांची पार्टी। राजकीय पक्षाशी संबंधित आरोपींवर कारवाई करा, अंबादास दानवेंची मागणी। बीडमधील आरोपी कुठल्या पक्षाचा किंवा जातीचा आहे याचा विचार केला जाणार नाही। गुन्हेगार कुणीही असो, सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा। आंबेडकरी अनुयायी मुंबई नांदेडसह छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक। न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आंदोलन। कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी। बीड आणि परभणीमध्ये काय झालं याची उत्तरं फडणवीसांनी द्यावीत, सुप्रिया सुळेंची मागणी। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकरांच्या नावाची देखील चर्चा। रवींद्र चव्हाण यांच्यासह प्रवीण दरेकर यांचं देखील नाव चर्चेत, सूत्रांची माहिती। महायुतीमधील अजित पवार, सरनाईक, मुश्रीफ, धनंजय मुंडेंवरील केसेस अजूनही प्रलंबित। अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्टही दाखल नाही। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। ईव्हीएम विरोधात विरोधक आक्रमक। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। झिरो टॉलरन्सचा विषय फडणवीसांनी राज्यात राबवला तर 90% मंत्रिमंडळ खाली होईल, संजय राऊतांचा हल्लाबोल। एक देश एक निवडणूक संबंधी घटना दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाऊ शकतं। सविस्तर चर्चा आणि सहमतीसाठी विधेयक जेपीसीकडे पाठवलं जाणार। 16 डिसेंबरला शेतकरी संघटना पंजाब वगळता संपूर्ण देशामध्ये ट्रॅक्टर मार्च काढणार। तसंच 18 डिसेंबरला ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन करणार, शेतकरी नेते सरवन सिंह पंधेर यांची माहिती। बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2चं वादळ। 10 दिवसामध्ये 824 कोटी रुपयांची कमाई। आतापर्यंतच्या कमाईतील 425 कोटी रुपये हिंदी व्हर्जनमधून। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।